आपण जसं ठरवतो तसं कधीच होत नाही. आज सकाळीच पहाटे 4 वाजता उठून मी गोठ्यातलं सगळं काम आवरून घेतलं आणि त्यानंतर स्वयंपाक पण करून घेतला, कारण यायला उशीर होणार होता आणि विराचा पण डबा द्यायला लागतो, त्यामुळे लवकर स्वयंपाक करून घेतला. भुलेश्वरच्या मंदिरातला कलश जो गावातल्या प्रत्येक घरात द्यायला लागतो आणि त्या कलशमध्ये टाक्यातल्या पाणी भरून मंदिरात पिंडीवर आंघोळीसाठी न्यायचं असतं आणि तोच कलश आज आमच्याकडे आला होता, त्यामुळे आम्ही भुलेश्वरी गेलो होतो. या 2 वर्षात 1-2 वेळाच मी मंदिरात गेले असेल, नाही तर आधी सारखे जायचे. सकाळी 6 वाजता आम्ही मंदिरात पोचलो. कलशमध्ये असलेलं राहिलेलं पाणी आम्ही बाकीच्या मूर्तींवर वाहिलं. मंदिरात जाताना साईडला चाफ्याची झाडे होती, तिथली फुले मी घेतली होती, ती मी पिंडीवर वाहिली. पण पुजाऱ्यांनी मला सांगितलं, पिंडीवर चाफ्याची पांढरी फुले व्हायची नसतात, लाल फुले वाहिलेली चालतात. इथून पाठीमागे मला हे माहीत नव्हतं, आपण आज पहिल्यांदाच मला हे माहीत झालं आणि त्यांनी पूजेसाठी आणलेली फुले होती, मग तीच मी पिंडीवर वाहिली. त्यानंतर आम्ही बाकीच्या देवांचं दर्शन घेऊन येईपर्यंत देवाची आंघोळ पण झाली होती आणि पिंड फुलांनी सजवलेली होती. त्यानंतर देवाची आरती चालू झाली. पहाटेचं वातावरण आणि आरती हे असं ऐकतच राहावं असं वाटत होतं. आरती झाल्यानंतर वेदने लगेचच तिथला प्रसाद कोणालाही न विचारता लगेचच खायला घेतला. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि घरी न्यायला पण प्रसाद घेतला. घरी येताना कलश घेऊन आलो. कलशमध्ये राहिलेल्या पाण्याने घरातल्या देवांची पूजा करून घेतली